H-1B व्हिसाचं शुल्क वाढवण्याचा निर्णय हा अखेर बेकायदा ठरलेला आहे। बोस्टनच्या फेडरल कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांना दणका दिलाय। काँग्रेसनं शुल्क वाढीचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना दिलेले नाहीत असं कोर्टानं नमूद केलंय। तर ट्रम्प यांच्याकडून सप्टेंबरमध्ये H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये $1,00,000 पर्यंत वाढ करण्यात आली होती। $215 ते $4,000 शुल्क ट्रम्प यांनी थेट $1,00,000 वरती नेलेलं होतं। तर सध्या 3 ते 3.5 लाख भारतीय H-1B व्हिसावरती अमेरिकेमध्ये राहत आहेत। अमेरिकेतल्या H-1B व्हिसावरती गेलेल्यांमध्ये 70% भारतीय नागरिक आहेत। तर 20 डेमोक्रॅटिक अटॉर्नी जनरलनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क वाढीच्या निर्णयाला डिसेंबरमध्ये कोर्टात आव्हान दिलेलं होतं। बोस्टनच्या फेडरल कोर्टाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी हा निर्णय दिला। त्यांच्या निर्णयाला तिथल्या ॲपिलेट कोर्टानं ट्रम्प प्रशासन आव्हान देतं का याची देखील आता उत्सुकता असेल। अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेमध्ये बोस्टनच्या जिल्हा न्यायालयासारखी 94 न्यायालये आहेत आणि 13 ॲपिलेट कोर्टामध्ये त्यांच्या निर्णयांना आव्हान दिलं जातं। ॲपिलेट कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग आहे। दरम्यान नेत्यानाहूंनी सावध राहावं नाहीतर साथ सोडू डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग दुसऱ्या दिवशी असा इशारा दिलेला आहे। सावध राहा नाहीतर तुमचं तुम्ही बघा असं देखील ट्रम्प म्हणालेले आहेत। इराणला मोठं प्रत्युत्तर अजिबात देऊ नका। काल इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं होतं। काल संध्याकाळी दोन्ही देशांचा हल्ले न करण्याचा निर्णय देखील झालेला आहे आणि दरम्यानचं डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य समोर येत आहे। आणि इराणसोबतचा करार अंतिम टप्प्यामध्ये आल्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे। तर्क वापरला पाहिजे, आम्ही खूप चांगला सशक्त करार करतोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय। आखाती देश सध्या चिंताक्रांत आहेत, करार त्यांनाही आवडेल। लवकरच इराणवरती संपूर्ण विजयाची घोषणा करू असं देखील ट्रम्प म्हणाले। इराण शरण येण्याच्या उंबरठ्यावरती आहे, युद्ध संपताच कच्च्या तेलाच्या किमती घटतील असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक नवा आणि महाविक्रम आपल्या नावावरती करणार आहेत। देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आता पंतप्रधान मोदींच्या नावे नोंदवण्यात येणार आहे। मोदी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढणार आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 10 जून रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4397 दिवसांचा पंतप्रधान पदाचा विक्रम मोडीत काढणार आहेत। विशेष म्हणजे आज 9 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला यशस्वीरित्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। ते सलग 4397 दिवस म्हणजेच 12 वर्ष आणि 14 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते। लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून उद्या मोदींचा सलग 4398 दिवस म्हणजेच 12 वर्ष 15 दिवस पूर्ण होणार आहेत। तसंच 7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री आणि 26 मे 2014 पासून आतापर्यंत देशाचे पंतप्रधान असा त्यांचा प्रवास राहिलाय। लोकनियुक्त सरकारांचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी तब्बल 9000 पेक्षा जास्त दिवस पूर्ण केलेत। तर हा नेमका कालावधी कसा असणार आहे आपण जाणून घेतोय। नरेंद्र मोदींचा आज पंतप्रधान पदावरचा 4398 दिवस आहे। पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या कालावधीशी मोदींनी बरोबरी केली आहे। सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम उद्या मोदींच्या नावावरती होणार आहे। नरेंद्र मोदी 2014 पासून सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत। मोदीही नेहरूंप्रमाणे मतदारांच्या लोकप्रियतेमुळे पंतप्रधानपदी निवडून गेलेत। मोदींकडून डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा 1 दिवस पुढे ढकलण्यात आलाय। दरवर्षी 10 जून रोजी साजरा होणारा सोहळा यंदा 11 जून रोजी मुंबईमधील प्रसिद्ध षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलाय। यंदा 10 जून रोजी दिल्लीमध्ये एनडीएची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीला स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या बैठकीसाठी दिल्लीत असणार आहेत। पक्षाचे सर्वोच्च नेते दिल्लीतील बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे 10 जूनचा मुंबईतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय।
दिल्लीतील बैठक आटोपून सर्व प्रमुख नेते मुंबईमध्ये परतल्यानंतर 11 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे. पण एनडीएच्या भक्कमपणाने देशामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने एकसंघपणाने जी वाटचाल करते आहे त्या पुढील वाटचालीचं सुद्धा कदाचित मंथन त्या बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असू शकतं आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन 11 तारखेला दुपारी 2 वाजता षण्मुखानन हॉलमध्ये म्हणजे जिथे नियोजित केला होता तिथेच फक्त 10च्या ऐवजी 11 हा त्या ठिकाणी होणार आहे. पुढची मोठी बातमी, इराण-इस्रायल युद्धाचा फटका आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला देखील बसू लागलाय. लाभार्थ्यांसाठी वार्षिक अनुदानित एलपीजी सिलेंडरची संख्या 9 वरून 4 पर्यंत कमी करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एलपीजीच्या किमतींमध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. युद्धामुळे आतापर्यंत एलपीजी 46% महाग झालाय. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 642 रुपयांना हे सिलेंडर मिळत आहेत. आता उज्ज्वला योजनेअंतर्गत 642 मध्ये वर्षाला 4 सिलेंडरच मिळतील. 4 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर लागल्यास त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकामधून या विराट मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर याला जिल्ह्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. नुकतेच निवडून आलेले खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेते स्वतः या मोर्चामध्ये आघाडीवरती असणार आहेत. कोल्हापुरातून सुरू झालेली ही संघर्षाची ठिणगी आता राज्य सरकारपर्यंत पोहोचणार का आणि या विराट मोर्चानंतर सरकार शक्तीपीठ महामार्गाबाबत काय निर्णय घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यातील मोटार वाहन विभागातील म्हणजेच आरटीओ कर्मचाऱ्यांनी आज संपाचं हत्यार उपसलंय. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनानं दीर्घ काळापासून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राज्यातील आरटीओ कर्मचारी आज 1 दिवसीय लाक्षणिक संपावरती गेलेत. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे राज्यव्यापी आंदोलन केलं जात असून मोटार वाहन विभागामधल्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांवरती शासनानं अद्यापही गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही, असा कार्यकर्त्यांचा कर्मचाऱ्यांचा मुख्य आक्षेप आहे. म्हणूनच सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आज 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय. तर आरटीओच्या मुख्य मागण्या नेमक्या काय आहेत ते देखील जाणून घेऊयात. पहिली मागणी आहे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी पदाच्या 23 पदोन्नती प्रस्तावांना मंजुरी मिळावी. कार्यालय अधीक्षक पदाचे सेवा प्रवेश नियम तातडीनं तयार करावेत. सहाय्यक मोटार वाहन अभियोजक पदासाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करावेत. त्याबरोबरच चौथी मागणी आहे वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांची सेवा प्रवेश नियम तयार करावेत. वरिष्ठ लिपिक कार्यालय अधीक्षकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा. त्याबरोबरच सहाय्यक वरिष्ठ परिवहन सहाय्यक असं पदनाम बदल करावेत. प्रतिनियुक्ती रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी बदल्या संबंधित विभागात कराव्यात, ही देखील एक प्रमुख मागणी आहे. त्याबरोबरच परिवहन आयुक्त कार्यालयातील प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांना बदली कायदा 2005 लागू करावा. तर या काही मागण्यांसाठी आरटीओनं हा संप पुकारलाय. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हणजेच एनटीएनं देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी नीट यूजी 2026 साठी सुरक्षा व्यवस्था लक्षणीयरित्या कडक केली आहे. 21 जून 2026 रोजी होणारी ही पुनर्परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक व्हावी यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. प्रश्नपत्रिका तयार करणारे नियंत्रक आणि अनुवादक यांच्यासारख्या सर्व प्रमुख परीक्षा कर्मचाऱ्यांना उच्च सुरक्षा विलिनीकरणात ठेवण्यात आलंय. तर जिथं मोबाईल फोन, इंटरनेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना सक्त मनाई आहे. यावेळेस प्रश्नपत्रिकांची सुरक्षा थेट भारतीय हवाई दलाच्या हाती सोपवण्यात आली आहे. कोणत्याही स्तरावरती पेपर लीक होऊ नये यासाठी ही अवैध सुरक्षा प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. भारतीय हवामान दल
हवाई दल देशामधील 18 वेगवेगळ्या प्रमुख ठिकाणी अत्यंत गोपनीयपणे आणि सुरक्षितपणे प्रश्नपत्रिका पोहोचवणार आहे. तर या 18 मुख्य केंद्रांवरूनच पुढे परीक्षा केंद्रावरती प्रश्नपत्रिकांचं वाटप केलं जाईल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही फेरफार किंवा पेपर फुटी होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. दरम्यान या परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र 14/2/2026 रोजी जारी केलं जाईल. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणामधील पहिल्या आरोपीच्या जामीन अर्जावरती आज निकाल अपेक्षित आहे. या प्रकरणामधील मुख्य संशयित आरोपी मनीषा वाघमारे हिच्या जामीन अर्जावरती आज 9 जून रोजी न्यायालय आपला अंतिम निर्णय सुनावणार आहे. त्यामुळे मनीषा वाघमारेला दिलासा मिळणार की तिचा जेलमधील मुक्काम वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सीबीआयनं मनीषा वाघमारे हिच्या जामिनाला विरोध करताना न्यायालयामध्ये तिची मोडस ऑपरेंडी उघड केली आहे. सीबीआयच्या दाव्यानुसार मनीषा वाघमारे स्वतः शिक्षण समुपदेशक म्हणून घ्यायची, मात्र प्रत्यक्षामध्ये ती एक ब्युटी पार्लर चालवायची. या पार्लरच्या आडून तिनं पेपरफुटीचं मोठं रॅकेट चालवल्याचा संशय आहे. मनीषानं नीट परीक्षेचे केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्सचे प्रश्न लोखंडे नावाच्या व्यक्तीला दिले आणि तिथून ते शुभम नावाच्या विद्यार्थ्याला मिळाले. मनीषा वाघमारे पैशांच्या बदल्यामध्ये पेपरचे अनेक प्रश्न मुलांना लीक करत होती असा थेट आरोप सीबीआयनं केलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीबीआयकडे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष जबाब आणि साक्षी पुरावे आहेत. दरम्यान पहिल्याच आरोपीच्या जामीन अर्जावरती आज काय निर्णय होतो यावरती संपूर्ण प्रकरणाची पुढील दिशा अवलंबून असणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यामधील जवळपास 24 ते 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह चांगल्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरामध्ये मान्सून सक्रिय असून मुसळधार पाऊस पडू शकतो. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील उपळाली बुद्रुक परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं हजेरी लावली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळालाय. तर पाण्याअभावी जळून जाणाऱ्या शेतामधील पिकांचं या पावसामुळे नुकसान होणं वाचलंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे इसापूर रमणा गावाच्या शिवारातील ओढ्याला मोठा पूर आला. यंदाच्या मोसमातील हा सर्वाधिक पाऊस मानला जात असून पुराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेतात कामासाठी गेलेले शेतकरी पुरामुळे रस्त्याच्या कडेला अडकलेले असून पुढील 3 ते 4 गावांचा संपर्कही तुटलाय. जालना शहर आणि परिसरामध्ये मध्यरात्री मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये 1.5 ते 2 तास जोरदार पाऊस झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालाय. रात्री झालेल्या पावसामुळे शहरामधील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहताना दिसलं. हवामान विभागानं कालच येलो अलर्ट जारी केलेला होता आणि दरम्यान पुढील 2 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. अमरावती शहरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. काल दिवसभराच्या कडक उन्हानंतर अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. या बदललेल्या हवामानामुळे उन्हापासून त्रस्त झालेल्या अमरावतीकरांना थंड हवेचा सुखद आनंद अनुभवायला मिळाला. वर्धा जिल्ह्यातून सेलू तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, मात्र संध्याकाळी पाऊस बरसलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. रिसोड तालुक्यामध्ये बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मृग नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावरती झालेल्या पावसामुळे बळीराजा आता पेरणीच्या दिशेनं पावलं टाकतोय. येत्या काही दिवसामध्ये आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दुहेरी आनंद पाहायला मिळालाय. सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी ऊसासह केळी, मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. केळीच्या बागेमध्ये झाडं उन्मळून पडलेली आहेत, तर ऊसाच्या शेतामध्ये पाणी उभं राहिलंय. सांगली शहरासह मिरज, तासगाव, खानापूर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासूनच दमदार पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये जोरदार सरी बरसल्यात. तर मृग नक्षत्राची सुरुवात झालेली असून याच शुभ मुहूर्तावरती कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. दरम्यान मान्सूननं आता तळ कोकणाचा भाग व्यापलेला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
बेळगावच्या कित्तूर गावामध्ये एका तासाच्या ढगफुटी सदृश पावसानं अक्षरशः दाणादाण उडवली. काल संध्याकाळी 7च्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेमध्ये 5 फूट पाणी साचलं. त्यामुळे रस्त्यावरती थांबलेल्या दुचाकी पाण्याखाली गेल्या. गावामधील अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरामधील साहित्याचंही मोठं नुकसान झालं. तर अंगणवाडी केंद्रातील वस्तू देखील पाण्यात भिजल्या. पाणी बाहेर काढताना महिलांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे पाकव्याप्त काश्मीरमधून. पाकव्याप्त काश्मीरमधली स्थिती स्फोटक आणि नियंत्रणाबाहेर गेली आहे. पाकिस्तान सरकारविरुद्ध तिथली जनता रस्त्यावरती उतरतीये. आज मोठ्या निदर्शनांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विरोधात आज निदर्शनं होणार आहेत. आवामी ॲक्शन कमिटीकडून निदर्शनांचं आयोजन करण्यात आलंय. शरणार्थींच्या 12 जागा हटवल्याच्या विरोधामध्ये ही निदर्शनं करण्यात येणार आहेत. तर निदर्शनांच्या इशाऱ्यानंतर पीओकेमध्ये 7 दिवसांपासून इंटरनेट बंद करण्यात आलेलं आहे. पाक सरकारकडून 10,000 अतिरिक्त जवान पीओकेमध्ये तैनात करण्यात आले. साथियों दोस्तों, मैं आपसे अर्ज करता चलूं, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र आहे. या निवडणुकीमध्ये सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांपेक्षा मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांचे वारसदारच जास्त दिसतात. पालकमंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही नगरसेवक, तरीही त्यांनी स्वतः अर्ज दाखल केलाय. तसंच त्यांच्या मुलाचाही अर्ज दाखल केलाय. त्याचप्रमाणे अब्दुल सत्तार स्वतः शिवसेनेचे आमदार, त्यांच्या एका मुलाकडे सिल्लोड नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी, तर दुसरा मुलगा जिल्हा परिषद सदस्य. तरीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलाचाही समावेश झालाय. खासदार संदीपान भुमरेंचा मुलगा जिल्हा बँकेमध्ये बिनविरोध निवडून आलाय. भावाचाही अर्ज दाखल आहे. मंत्री अतुल सावेंसह रमेश बोरनारे, संजयना जाधव, अनुराधा चव्हाण, अंबादास दानवे यांच्यासारखे विद्यमान आमदार देखील या जिल्हा बँकेच्या रिंगणात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र आजही नेत्यांसाठी झटतोय, सतरंजा उचलतोय, बॅनर लावतोय आणि सभा भरवतोय. मात्र पदांची मलई सर्व विद्यमान नेते मंडळींच्याच घरी जातीये. आता माझ्या बँकेमध्ये जो सभासद म्हणून माझा मुलगा लढतोय, तर तुम्ही हे कुठे बोलतात का अर्जुन गाडे, आबासाहेब काडे, माझ्या मतदारसंघात मी दोघाला उमेदवारी दिली आणि तिसऱ्या मतदारसंघामध्ये मी माझ्या मुलाला उभं केलं, जेणेकरून कुठेही आमच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आमचा समजा आबा काळे तो राजकीय राजकारणातून पूर्वी त्यांच्या धर्मपत्नी या आपल्या उपनगराध्यक्ष आहेत आणि त्या संचालक होत्या, त्याच्याऐवजी आबाकडे घेतला. अर्जुन पाटील चेअरमन होते, आता त्यांना तिथे सिल्लोडमध्ये मी उमेदवारी दिली. त्यांना कट केलं असतं आणि माझ्या मुलाला दिलं असते तर कुठेतरी कार्यकर्त्यावर अन्याय झाला असं सहज तुम्ही बोलले असते. देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाहसाहेब ह्यांचं पण असं आहे की ग्रामीण भागाचं जे विकास जर करायचा असेल तर सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. मी सहकार मंत्रीही होतो 1 वर्ष, त्यावेळेस अनेक वेळेस त्यांच्याशी भेटही झाली होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी या बँकेच्या राजकारणात आपण लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणूनच मी आज या फॉर्म भरलेला आहे. मी एक विचार करतोय की ही बँक शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर मी रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कर्जमाफ जर करत असेल तर ती चालू सुद्धा झाली पाहिजे. हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. परंतु मागील माझे जे प्रतिनिधी होते वैजापूर तालुक्यामधून त्यांनी त्यावरती एक शब्दही बोलले नाही आणि म्हणून मला आता सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी का तुमच्यासारख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर गेले तर आमची रामकृष्ण गोदावरी चालू होईल. आणि नैसर्गिकरित्या त्या संस्थेचा मतदान ज्याला जिल्हा बँकेला असतं आणि जिल्हा बँकेमध्ये ते लोक निवडून येतात. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण म्हणलं की घराणेशाही वगैरे हा इश्यू नाही आहे, हा इश्यू वेगळा आहे. प्राथमिक संस्था ज्यांच्या विचाराच्या जास्त तो माणूस सातत्याने तालुक्याच्या प्रतिनिधीवर किंवा राखीव जागेवर निवडून येण्याचा साधारण प्राबल्य ज्याचं त्याला येत असतं. आता प्रश्न असा आहे की खरं आमच्या जे तालुक्यातली लोक आहेत, आम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करतो, तर त्या लोकांचं सुद्धा आम्हाला सांगणं आहे की तुम्ही जरा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर गेलात तर निश्चित आमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकाल. त्याच्यामुळे त्यांच्या आग्रहाखातीर आम्ही ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आलेलो आहे.
शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सर्वसामान्यच माणूस असला पाहिजे. नेते फक्त कार्यकर्त्यांकडून कामच करून घेतात, झेंडेच उचलायला लावतात. त्यासाठी गरिबाच्या मुलांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना जाणीव असते परिस्थितीची. ते गरिबाची कामं नक्कीच जरूर चांगले करतील. यांच्यासाठी बँक कशाला पाहिजे यांना? तर गरिबाच्या मुलांना बँक दिली पाहिजे. गरीब शेतकऱ्यांसाठी गरीब धावून जाणार, त्यासाठी गरिबाला चान्स भेटला पाहिजे. अशी घराणेशाही इथं लागू झालेली, बँक ही काय लुटण्यासाठी आहे असा काही समज झालेला आहे. आणि म्हणून पोरं बाळं लेकरं सुना नाती हे सगळे इथं गर्दी करून तयार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा जो प्रतिनिधी आहे, ज्याने सुरेश पाटील दादासारखे त्या कॅम्पमध्ये काम केलेले, अशा लोकांना इथे संधी फार कमी आहे. तर कोणकोणते नेते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत पाहूयात. पालकमंत्री संजय शिरसाट, त्याचबरोबर मंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे हे या संभाजीनगर जिल्हा बँकेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्याचबरोबर आमदार विलास भुमरे, आमदार अंबादास दानवे आणि रमेश बोरनारे, आमदार अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव या देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि कोणकोणत्या नेत्यांचे वारसदार जिल्हा बँकेच्या रिंगणामध्ये आहेत ते देखील जाणून घेऊयात. पालकमंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट, त्याचबरोबर खासदार भुमरेंचा भाऊ राजू भुमरे, खासदार कल्याण काळेंचा भाऊ जगन्नाथ काळे, आमदार अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार, त्याचबरोबर माजी आमदार नितीन पाटलांची पत्नी अर्चना पाटील आणि माजी आमदार नितीन पाटलांचा मुलगा अर्जुन पाटील हा देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. माजी आमदार नामदेव पवारांचा मुलगा सुमित पवार, त्याचबरोबर रवींद्र काळे, माजी आमदार शिवाजी काळेंचे ते मुलगा आहेत. माजी आमदार अण्णासाहेब मानेंची सून श्रद्धा माने, माजी खासदार डोणगावकरांची सून देवयानी डोणगावकर. तर या सगळ्या नेते मंडळींचे वारसदार देखील या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे नेते असतील आणि त्याचबरोबर त्यांचे वारसदार असतील, हेच या संपूर्ण निवडणुकीमध्ये उतरल्याचं चित्र सध्या संभाजीनगरमध्ये दिसून येत आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सुरुवातीला बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाण्यातील शिवानी कळमेकरच्या न झालेल्या हत्येप्रकरणी पिता पुत्रांना अटक केल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांची चूक झाल्याची कबुली पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिली आहे. बुलढाण्यातील जळगाव जामोदमधील तथाकथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडाच्या चौकशीसाठी राज्याचे पोलीस महासंचालकांना अमरावतीमध्ये यावं लागलं. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी औपचारिक गप्पा करताना त्यांनी म्हटलंय की बुलढाणा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मी आलो आहे. यामध्ये बुलढाणा पोलिसांची मोठी चूक झालेली असून पुढील 2 दिवसात अहवाल आल्यानंतर दोषींवरती कारवाई करण्यात येईल. सध्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाबद्दल माहिती मिळवणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य असून या प्रकरणामधील दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. पोलीस महासंचालकांच्या चौकशीमध्ये जर बुलढाणा पोलिसांची मोठी चूक असेल तर या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती काय कारवाई होते आणि ती कधी होते हे बघणं महत्त्वाचं असेल. 26 एप्रिल रोजी सापडलेल्या जळगाव जामोद तालुक्यामधल्या राजुरा धरण परिसरामधील अनोळखी अर्धजळीत शरीरविरहित मृत महिलेच्या मृतदेहाबद्दल अजून देखील 45 दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र पोलिसांचे हात रिकामेच आहेत. या महिलेची अद्यापही ओळख पटलेली नसून खुनी अद्यापही मोकाटच असल्याचं चित्र आहे. आणि यानंतर पुढची महत्त्वाची बातमी. काल झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी एकजुटीचा नारा दिला. उद्धव ठाकरे बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थित होते. इंडिया आघाडीला पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल असं त्यांनी म्हटलंय. इंडिया आघाडीला एका समन्वयकाची देखील गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्याबरोबरच त्यांनी ममता बॅनर्जींचं देखील कौतुक केलं.
त्यांचा शेरनी असा उल्लेख केलाय. एक देश एक इलेक्शनचं आव्हान इंडियानं एकजुटीनं स्वीकारावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. तर या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहेत आपण जाणून घेतोय. पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवून वाटचाल करावी लागेल. इंडिया आघाडीला एका समन्वयकाची गरज आहे. एक देश एक इलेक्शनचं आव्हान इंडिया आघाडीनं एकजुटीनं स्वीकारावं. ममता बॅनर्जी शेरनी पश्चिम बंगालमध्ये कडवी लढत दिली. 2029च्या अनुषंगानं भाजपचं आव्हान पेलण्यासाठी एकजूट आवश्यक. देशातली परिस्थिती गंभीर, संविधानिक संस्था भाजपच्या ताब्यात. तर असं उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये म्हटलेले आहे. उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील महायुतीतील बंडखोरी अद्यापही कायम आहे. नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीमधून माघार घेत नरेंद्र दराडे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला असला तरी गोकुळ गीतेंनी अद्यापही माघार घेतलेली नाही. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी अद्यापही कायम आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये पुरेशा संख्याबळाच्या जोरावरती सहज विजयाचा दावा करणाऱ्या भाजपची धाकधूक मात्र अद्यापही कायम आहे. इथं भाजपने नंदकिशोर महाजन यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. मात्र महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेशी रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत बंडखोरी केली आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या, परंतु त्यांनी निवडणुकीमधून माघार घेण्यास स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलाय. महायुतीच्या नेत्यांकडून रेश्मा काळे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश येणार का, इथला तिढा सुटणार का, हे पाहावं लागेल. छगन भुजबळांची राज्यसभेची संधी हुकल्यानंतर नाशिकच्या येवल्यामध्ये बॅनरबाजी पाहायला मिळतेय. साहेब निर्णय घ्या, आपलं बळ, छगनरावजी भुजबळ अशा आशयाचे बॅनर झळकलेत. या बॅनरमधून समर्थकांकडून किंवा मतदारांकडून एखादा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि वारकरी संप्रदायाचे अभ्यासक विकास लवांडे यांनी आपल्यावरती झालेल्या हल्ल्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी संग्राम भंडारे यांच्या मोबाईल कॉलची चौकशी करण्याची मागणी केली आहे. माझ्यावरती झालेल्या हल्ल्याच्या मुळापर्यंत जायचं असेल तर संग्राम भंडारे यांच्या मोबाईल कॉलची कसून चौकशी करा, अशी मागणी विकास लवांडेंनी केली आहे. संग्राम भंडारेंचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासल्यास यामध्ये थेट राज्याचे मंत्री नितेश राणे आणि आळंदीचे आचार्य गोविंद देव गिरी महाराज यांचं नाव समोर येईल, असा थेट आणि खळबळजनक दावा लवांडे यांनी केला आहे. माझ्यावरती झालेला हा हल्ला पूर्वनियोजित कट होता, असाही संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. आपल्यासोबत हरिभक्त पारायण विकास लवांडे आहे. मागच्या काही दिवसाआधी जो शाही फेक झाला, जो एक हल्ला झाला तुमच्यावर, काय वाटतं कशातनं झाला आणि या पाठीमागे कोण आहे? संग्राम भंडारेंना जाहीरपणे समर्थन करणारे नितेश राणे कॅबिनेट मंत्री आहेत. विद्यमान भाजपाचे 4 आमदार आहेत. या सगळ्यांचे संग्राम भंडारेंचे जर CDR तपासले, कुणी कोणाला काय सांगत होतं, संग्राम भंडारेच्या संपर्कात कोण कोण आहे, काय सांगतात, हे जर तपासलं तर सरकारमधले मंत्री जाहीरपणेच बोललेत ना. आणि याच्या मागे हे सगळं राजकीय षडयंत्र आहे. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, कोणत्याही धर्माचा अवमान केलेला नाही, कोणत्याही म्हणजे पंथाचा अपमान केलेला नाही. मी वारकरी संप्रदायाचा खुद्द, मी जन्मतः हिंदू आहे ना, पण मी हिंदुत्ववादी नाही आहे. मी भारतीय जनता पार्टीचा हिंदू नाही आहे. मी भारतीय जनता पार्टीचा भक्त असेल तर मग मी चांगला, मी भारतीय जनता पार्टीत गेलो तर विकास लवांडे चांगला असेल त्यांच्या दृष्टीने. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं RSSचं म्हणणं काय एकंदरीत, की आम्ही म्हणेल तो धर्म, आम्ही म्हणेल तो देशभक्ती. संग्राम भंडारीच्या पाठीमागे कोण होतं? संग्राम भंडारे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. तो भारतीय जनता पार्टीचे एक प्यादा आहे. त्याच्या पाठीशी हे सगळे जे काय घुसखोर वैचारिक करणे, हे गोविंद देवगिरी याच्यातले प्रमुख आहेत. वेद व्यास प्रतिष्ठानची चौकशी होईल का? काय तिथं पैसा कुठून येतो, तिथे काय शिकवतात, कोणाकोणाला प्रवेश दिला, बहुजनांना तिथे वेदव्यास प्रतिष्ठानमध्ये प्रवेश मिळतो का शिक्षणासाठी? आणि असे वेदव्यास प्रतिष्ठान नागपूरमध्ये पण मागच्या महिन्यात सुरू झाले. इथे गोविंद देवगिरी आले होते. अशी त्यांची देशात ठिकठिकाणी तिथं बहुजनांना प्रवेश आहे का शिक्षणासाठी? वैदिक शिक्षण दिलं जातं. त्याच ज्या दिवशी मला अटक झाली त्या दिवशी मी गोविंद देवगिरीने ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात वैदिक मंत्र पठण अध्ययन करण्याचा प्रयत्न केला. तो व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियात प्रसारित केला आणि दुपारी मला अटक होते लगेच. त्यामुळं हे जे काय
देवगिरी महाराज आहे त्यांच्या ज्या संस्था आहेत तिथे ब्राह्मणेतर लोकांना प्रवेश नाही असं तुम्ही दावा केला. याची चौकशी व्हायला पाहिजे. वेदव्यास प्रतिष्ठान म्हणजे संविधानाच्या विरोधात भूमिका घेते का? संविधानाने असं नाही सांगितलं. सर्व जाती धर्मांना हॉटेलमध्ये सुद्धा लिहिलेलं असतं इथे सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश असतो. मग इथे धर्मशिक्षण किंवा कुठलाही अभ्यास करायला तर जाती धर्माची बंधनं कशी काय येऊ शकतात? वैदिक शिक्षण जे काय वेदव्यास प्रतिष्ठानमध्ये दिलं जातं ते बहुजनांची किती मुलं आहेत तिथं? SC ST साठी आरक्षण आहे का तिथे? हे सगळं जर पाहिलं तर इथे यांना वैदिक सनातन धर्माचे विचार रुजवायच्यात आणि इथे वारकरी संप्रदाय हायजॅक करायचा आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी स्वयंघोषित धर्मगुरू कॅप्टन अशोक खरात याच्याशी संबंधित कथित अश्लील व्हिडिओंची विक्री आणि प्रसार करणारे 74 टेलिग्राम गट आणि सोशल मीडिया खाती शोधून काढलेली आहेत. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 406 आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो हटवण्यात आलेले आहेत. तपासामध्ये हे व्हिडिओ काही ग्रुपद्वारे अवघ्या 20 रुपयांना विकले जात असल्याचं उघड झालंय. सायबर पोलिसांनी 11 सोशल मीडिया मध्यस्थांना नोटिसा बजावण्यात आलेल्या असून त्यामधील 25 खात्यांकडून प्रतिसाद प्राप्त झालेला आहे. एका संशयिताची ओळख पटलेली असून त्याची पडताळणी सुरू आहे. विशेष म्हणजे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये या व्हिडिओंचा प्रसार महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून UAE, श्रीलंका, फिलिपाईन्स, नायजेरिया त्याचबरोबर भारतातील 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचल्याचंही समोर आलंय. सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारचे व्हिडिओ डाउनलोड, खरेदी किंवा फॉरवर्ड न करण्याचं आवाहन केलेलं असून संबंधित लिंक आणि ग्रुप आढळल्यास तात्काळ तक्रार करण्यासही सांगितलेलं आहे. जळगावात ड्रग माफियांच्या अवैध बांधकामावरती मनपानं कारवाई केली आहे. ड्रग माफिया विरोधामध्ये जळगाव पोलिसांनी चांगली कामगिरी करत 6 ड्रग्ज माफियांविरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आता मनपा प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेत या संशयित आरोपींच्या घराची अवैध बांधकामं पाडण्याचा निर्णय घेतलाय. रईस देशमुख या संशयित आरोपीच्या घराच्या लागून असलेलं त्याचं अवैध दुकानाचं बांधकाम मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण विभागानं पाडून टाकलंय. हे म्हणजे एरिया होते असे की त्याच्यावर आपण कारवाई म्हणजे पहिले तपास केला होता की खरंच त्यांचं अतिक्रमण आहे का. त्याच्यामध्ये आपल्याला अतिक्रमण हे भेटलेलं होतं, त्यामुळे आपण त्यांना नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार ही आज कारवाई आपण एक रईस म्हणून जो नाव होता रईस त्याच्या घरावर आपण रईस देशमुख त्याच्या घरावर आपण ही केलेली आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील साधारण 50% तालुक्यांमध्ये पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेती क्षेत्रावरती होऊ शकतो. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील तग धरू शकणाऱ्या पिकांची निवड करावी असं आवाहन परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर हरिनाथ कौसडीकर यांनी केलंय. हवामानामधील बदल आणि अनियमित पावसामुळे पारंपरिक पिकांऐवजी कमी पाण्यामध्ये येणाऱ्या आणि दुष्काळाचा सामना करू शकणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे. विशेषतः तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, तीळ, करडई आणि चारा पिकं ही कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन देऊ शकतात. दुष्काळी परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामधील नुकसान कमी करता येऊ शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी. बघूया. आपल्यासोबत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदविज्ञान व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर हरिहर कौसडीकर आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करणं अत्यंत आवश्यक असतं आणि जमिनीच्या प्रकारानुसार जर पिकांची निवड केली तर विशेषतः पावसाची गरज लक्षात घेऊन जी कोरडवाहू पिकं आहेत ही कोरडवाहू पिकं जी कमी कालावधीची आहेत यांची निवड करणे किंवा अशी पिकं जी उशिरा पेरणी केल्यानंतर देखील एक ऑप्टिमम प्रकारचं उत्पादन देऊ शकतात अशा प्रकारच्या पिकांची निवड करणे. यासोबतच वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वेळेला पेरणी किंवा वेगवेगळ्या काढणी या अशा पिकांची निवड करणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आंतरपीक पद्धती आणि बहुपीक पद्धती याचा जर समावेश केला तर निश्चितच आपण शेतीमधील जोखीम कमी करू शकतो. त्यामुळे असे कोणते पिकं आहेत की जे पिकं आता ह्या परिस्थितीमध्ये घेतले पाहिजे ज्याच्यातून शेतकऱ्यांना सुद्धा जे होणारं नुकसान आहे ते टाळता येईल असं? तिळाचा समावेश जर शेतकऱ्यांनी केला तर हे पीक स्टर्डी क्रॉप आहे. याच्या माध्यमातून आपल्याला एल निनोच्या पार्श्वभूमीवर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथून या पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. मूग एक पीक आहे जे अत्यंत कमी कालावधीचं आहे. यासोबतच उडीद एक पीक आहे जे कमी कालावधीचं आहे यांची निवड करणे. यासोबतच तूर या पिकाची लागवड जर केली तर हे दीर्घ कालावधीचं आहे जे पावसाळा संपल्यानंतर देखील पीक आपल्या जमिनीमध्ये राहतं, शेतीमध्ये राहतं. याची देखील पेरणी किंवा लागवड आपण शेतकऱ्यांना सांगतो की या पिकांची लागवड केल्यानंतर जोखीम तर कमी होईलच पण उत्पादन मात्र निश्चित स्वरूपात कुठल्या ना कुठल्या पिकाचं मिळणार आहे. पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी.
चंद्रपूर वनप्रकल्प विभागाच्या वतीनं येत्या मान्सून काळामध्ये आवश्यक त्या ठिकाणी वृक्षारोपणासाठी साधारण 10,000 सीडबॉलची निर्मिती केली जाते. विशेष पद्धतीने तयार केलेल्या गोळ्यांमध्ये देशी झाडांच्या बिया भरून हे गोळे सध्या वाळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. वनविभागाच्या लोहारा रोपट वाटिका इथं हे काम निरंतर सुरू आहे. यामध्ये लोहारा इथल्या ग्रामस्थांसह अधिकारी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये वनविभागाच्या जागांवरती, शुष्क डोंगरावरती आणि ग्रामपंचायतींना हे सीडबॉल दिले जाणार आहेत. यंदा 10,000 बॉलचं उद्दिष्ट असलं तरी साधारण 16,000 गोळ्यांची निर्मिती केली आहे. पुढील वर्षी अधिक नियोजनपूर्वक सीडबॉल निर्मिती आणि वितरण मॉडेल विकसित करण्यात येणार आहे. पण आम्ही एक सीड बॉल निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय 10,000 यावर्षी आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने यावर्षी आम्ही हे 10,000 सीड बॉल तयार करून विविध ग्रामपंचायत असतील, पंचायत समित्या असतील, WCL त्याच्यानंतर इतर कार्यालय असतील त्यांना देण्यात येऊन यातून आपण वृक्ष निर्मितीचं लक्ष ठेवलंय. भंडारा जिल्हा आणि राज्यातील तमाम धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. रब्बी हंगामातील धान खरेदीची लिमिट संपल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या घरात धान पडून आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठं यश मिळालंय. केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या रब्बी धान खरेदीच्या उद्दिष्टामध्ये तब्बल 29.5 लाख क्विंटलची ऐतिहासिक वाढ केलेली आहे. नवीन उद्दिष्टांमुळे आणखी जवळपास 39.43 लाख क्विंटल धान खरेदीचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर गेल्या काही हंगामाच्या तुलनेमध्ये मिळालेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट हमीभाव मिळणं सुकर झालेलं असून बळीराजा मनामधून समाधानी झालाय. पुढची बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूरच्या घुग्गुस शहरामधील इंदिरानगर परिसरामधील 5 तरुण वर्धा नदीमध्ये बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते. काल दुपारी घुग्गुस इथे हे तरुण जवळच असलेल्या म्हातार देवी तर वर्धा नदी घाटावरती पोहोण्यासाठी गेलेले असता संध्याकाळपर्यंत ते तरुण परत न आल्यामुळे घरच्यांनी आणि परिसरामधील लोकांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी नदीच्या काठावरती त्यांचे कपडे, चपला आणि मोबाईल आढळून आलेत. त्यावरून हे तरुण नदीमध्ये बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घुग्गुस पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे. तर शिव केळसकर, सनी आसामपल्ली आणि समय सोनटक्के, तन्मय पाथाडे, रोहित बोबडे अशी बेपत्ता झालेल्या तरुणांची नावं आहेत. राज्यातील धरणसाठ्यांमधील स्थिती ही भीषण आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 5% पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी याच वेळी 31% पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र फक्त 26% धरणांमध्ये जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये 27% पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र फक्त 16% पाणीसाठा उपलब्ध आहे. कोकणात मागील वर्षी याच वेळी 34% पाणीसाठा होता. यंदा मात्र फक्त 32% पाणीसाठा शिल्लक आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये 32% पाणीसाठा हा गेल्या वर्षीचा होता, तर यंदा 27% पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यामध्ये देखील हेच चित्र आहे. यंदा 28% पाणीसाठा आहे, तर मागील वर्षी तो 30% इतका होता. अमरावती विभागामध्ये यंदा 39% पाणीसाठा शिल्लक आहे. नागपुरामध्ये 36% पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 14% पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीमध्ये 29% पाणीसाठा शिल्लक आहे. तर कोयना धरणामध्ये फक्त 10% पाणीसाठा. मागील वर्षी याच वेळी हा पाणीसाठा 17% इतका उपलब्ध होता. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये सध्या 42% पाणीसाठा शिल्लक आहे. पुणेकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार आहे. खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 TMC पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पुणे शहरामध्ये सोमवारपासूनच पाणी कपात करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान शहरामधील वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूलला पाण्याचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. आता मुंबईकरांना चिंतेत टाकणारी बातमी समोर येतेय. मुंबईमध्ये सुरू असलेला खासगी पाणी टँकरचा संप अद्यापही मागे घेण्यात आलेला नाही. शासनासोबत प्रशासकीय पातळीवरती चर्चा फेऱ्या झाल्या, मात्र टँकर असोसिएशन आपल्या प्रमुख मागण्यांवरती ठाम आहे. टँकर असोसिएशननं आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची मागणी केलेली असून त्यावरच संपावरच पुढील निर्णय घेतला जाईल अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.